मग तू गेम खेळते म्हणून तुला माहिती नाही. काय बनवते तू? काय ते तू गेम खेळते म्हणून तुला कोण डिस्टर्ब नाही करायचं. हा कोणता रूल? ओके सॉरी सॉरी. सो आहे भोपळा आता बनवायचा डालच्या. इथे आहे भाजी जी आपल्या गार्डन मधली आहे. ऍक्च्युली खूप उशीर झालता त्याच्यामुळे दाखवले नाही तुम्हाला तोडताना. एकीकडे शिजवली डाळ. शांत होतं तेच चांगलं होतं परंतु नाही मला शांतता कशी बघेल ना अजिबात नाही. स्वतः घेणारे भोपळा कटिंगला आणि खूप दिवसानंतर दालच्या बनवते. सो आमचं लक्ष आवडतं दालचं. मला देखील आवडतं छान लागतं खायला. आणि आज बेट चिकन दालच्या बनवण्याचं चिकन दालच्या. सो चिकन आहे एक कप. त्याला बॉईल करावं लागणार आहे. अशी पूर्ण तयारी करायची आणि मगच स्वयंपाकाला लागायचं. सो असा असतो माझा फंडा. कांदे चिकन बॉईल करण्याकरता. मला काही गरजच नव्हती ना कुकरच्या शिट्टीला हात लावण्याची. तर काही आवाज येत नव्हता. काही आवाज नव्हता तरी की कुकरच्या शिट्टीला छेडलं आणि मला ते महागात पडलं. आता जो काही कांदा घालायचा आहे तो ह्याला घालून घ्यायचा चिकनलाच. पुन्हा पुन्हा कांदा घालायचा नाही. मटेरियल खूप लागतं. कस्तुरी मेथी, चिंच, आणखीन लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला पावडर, खोबऱ्याचा घीस. म्हणून नको वाटतं बट खायला एक नंबर क्वालिटी. कांदा चिरतो मला सवय असा कांदा वगैरे चिरण्याची. जसं लोड घेत नाही. चॉपिंग बोर्ड घ्या, हे घ्या, ते घ्या, ते घ्या. फटाफट 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 काम कसं होईल मी त्याच्या मागे लागलेली असते. जा बाबा शांतीला धरतो बाबा शांतीला. काल रात्रीला सपन पडला आणि आपण घालणार आहोत 3 टोमॅटो. हा तर खराब आहे दुसरा घेते. हा चांगला 3 टोमॅटो घालायचे. छान आंबट पण आहे ना आता ते पाणी आणि त्यातच येतं. सो गाईस आता मी एकीकडे चिकन परतते. एकीकडे डाळ माझी छानपैकी शिजवून झाली. दिसते पडी 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 घेते दाखवते.
अशी डाळ छान डाळ शिजवून घ्यायची. एक नंबर बनतं, एक नंबर. थोडंसं फॅन खाली जाऊन बसते. आणि गाईस आता थोडंसं ना फॅन खाली बसली आहे. प्रचंड उकडतंय. मीन्स काय सांगू, घ्यायची फ्लेम आहे ना नको नको करते. परंतु काय करणार, स्वयंपाक हा मस्ट आहे, त्याशिवाय आपण जगू शकत नाही, हो ना. तो मूलभूत गरजातून एक गरज आहे आपली. त्यामुळे वेळ देणं प्रचंड गरजेचं असतं. आणि आकाजींना माझ्या हाताशिवाय इतर कोणाच्या हातचं जेवण त्यांना आवडतच नाही. कोणीही स्वयंपाक करून द्या, पण त्यांचं असं म्हणणं असतं की त्यांचं पोट भरत नाही. त्यामुळे किचनमध्ये प्रॉपर मला हा वेळ द्यावाच लागतो त्यांच्याकरता. आणि नवरा जर प्रेम करणारा असेल तर त्याच्याकरता मग ह्या गोष्टी नॉर्मल आहेत ना, असं मला तरी वाटतं. देन गाईज, आणखीन आता 5-6 दिवस मुलं राहतील, मग त्यांची शाळा सुरू होईल तर जातील मग ते. पण मज्जा येते. ओ माय गॉड, किती घाणीत बसून खाती ग. पायऱ्या स्वच्छ आहेत का? घरात बसून खायचं ना. हो, कोणाची? मोठ्या मामाची आणि छोट्या मामाची. हो का? बाईक पण एकट्याला वाटले लावले होते. मग आता तू कुठं बसणार, हो ना. म्हणून तू इथं ऑप्शन शोधलं का? नेट येतं. नेट येतं. आणि मोबाईल कोणाचा घेतला? छोट्या मामाचा. हो का? हो, मज्जा आहे बाबा एका मुलीची तर. कारमध्ये बस ना बाबू, कारमध्ये बसून खा. गाईस, इथला व्ह्यू पहा तुम्ही. प्रचंड सुंदर वाटतं आणि झाडच प्रचंड सुंदर वाटतं. ही जी फुलं आहेत ना, इतकी प्रसन्न वाटतात ना. मीन्स ह्या वेळेला या, दुपारी या, संध्याकाळी या, म्हणजे सायंकाळी ना सूर्योदयाच्या वेळेस, त्यावेळेस या. प्रचंड छान वाटतं. त्यावेळेस तर फार छान वाटतं दुपारी वगैरे. आणि आता मी तुम्हाला चंद्र दाखवते ॲक्च्युली. थोडं दिसतं आहे का? सो थोडंसं आम्ही आलो होतो वॉकिंग करता. प्रचंड गरम झालं होतं घरामध्ये, त्यामुळे वॉकिंगला आलो होतो बाहेर. आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे. मॅक्सिमम रात्रीचे 10:30 वाजले असतील. सो 10:30 वाजता आम्ही फिरत होतो बाहेर. आणि सर्वजणच राऊंड मारायला, म्हणजे आम्ही सर्वजणच, घरातले सर्वजण जातो राऊंड मारायला. त्यामुळे इथे छान असा प्रकाश होता. तिथे थोडंसं ना मी शूट घेतलं होतं, पण नॉईज खूप येतो आहे, त्यामुळे मी ते काढून टाकलं, नॉईज. आणि पुन्हा त्याला व्हॉइस ओव्हर करते. काय करणार, हवा खूप असेल किंवा तो नॉईज आला ना मग खूप खरखर होतं. त्यामुळे मग मी म्हटलं की ठीक आहे, आपण व्हॉइस ओव्हर करूया. आणि इथे ना सर्वजण खेळत होती मुलं. सई खेळत होती त्यामध्ये, आकाशजी शूट घेत होते आणि ऋतूची खंत, दोन्ही कार लॉक आहेत. कारची चावी होती घरामध्ये, परंतु दक्षने ना फ्रीजवरती ठेवली होती आणि कोणालाच ती सापडत नव्हती. आणि दुसऱ्या कारचा तर टायर आहे ना खराब झाला आहे, त्यामुळे त्या कारमध्ये कोणी बसलंच नाही. सो पहिली कार जी व्हाईटवाली आहे ती पण आपलीच आहे, आणि त्याच्या पुढची जी ग्रेवाली आहे ती पण आपलीच आहे. सो दोन्ही कार आहेत आपल्या. ग्रेवालीचं बरंच काम करायचं आहे, व्हाईटवाली एकदम टकाटक आहे, त्याच्यामध्ये जास्त आम्ही फिरतो सध्या आता. आणि ती ग्रेवाली होती ना, ती आकाशजींनी त्यांच्या मित्राला दिली होती. सो मागे मी एक व्हिडिओ देखील टाकला होता की एक कार, एक बाईक आकाशजींनी त्यांच्या मित्राला दिली. ही समोरची पुढची कार आहे ती पण आपलीच आहे, जिथून ऋतू आता येते.
ते म्हटले की घरात ठेव, म्हणजे बाहेर दारामध्ये ठेवून तरी काय करणार आपण, आता सध्या तर आपण एकच वापरणार आहे. त्यामुळे एक त्यांनी कार आणि बाईक दिली होती, एका मित्राला कार दिली होती, एका मित्राला बाईक दिली होती. असा फार उदार मनाचा माझा नवरा आहे. त्याला मागितलं ना कोणी वस्तू वापरायला तर तो घेऊन जा बोलतो. आणि त्यावरूनच मग आमच्या दोघांमध्ये वाद होतात. सर्वात जास्त जर वाद आमच्यामध्ये कशावरनं होत असतील ना तर फक्त ह्याच कारणावरनं होतात की इतकंही उदार मनाचं व्यक्तीने नसावं. फार लॉस होतो मग. ती कार मग मी घेऊन आले लास्ट टाईम. आता थोडंसं त्या कारमध्ये काम करायचं, काम केलं की मग ती कार होईल वापरायला. नाहीतर त्यांना म्हटलं एकतर मग विकून तरी टाका, विकून टाका ना दुसरं काहीतरी आपण घेऊया. पाहू आता काय करतात. आणि आमच्या ऋतूला अजिबात करमत नाही. पाहिलं ना घाबरतच नाही ती, फिरत असते सोसायटीमध्ये. तसं प्रकाश बराच असतो, लाईट प्रत्येक ठिकाणी लाईट्स आहेत. आणि भाऊ वगैरे सर्वजणच होते ना त्यामुळे तिला अजिबात भीती वाटत नाही. दक्षूला बोलवण्याकरता मोबाईल आणून दिला आहे तिने कॉल करण्याकरता. तिचं म्हणणं आहे की कारची तिला चावी हवी आहे. सो मी कॉल लावून त्याला बोलवून घेते. परंतु गाईस आता ना सध्या हे दिवस फार मजेचे आहेत. खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हणा मुलांकरता वेगवेगळं असतं. काय बोलली ए बोलली आहे फक्त. काय बोलली चल नंतर मी पहिले हे केलं. लगेच लास्ट डेट घे चल. आणि गाईस आत्ता आली मी घरी. सो गुड नाईट, टेक केअर, लव यू, बाय. माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला सांगा. लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, भरभरून प्रेम करा माझ्यावरती आणि मला असाच सपोर्ट करा. स्वतःची काळजी घ्या. बाय.